स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न आता गंभीर बनला आहे। तब्बल 4 महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणंही कठीण झाले आहे। ऑक्टोबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील वेतन अद्याप थकीत आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी, तपासणी, ऑनलाईन नोंदी आणि अहवाल सादर करण्याची जबाबदारी पार पडणारे हे कर्मचारी आजही कामांवर कायम आहेत, मात्र त्यांच्या मेहनतीचे मानधन मिळालेले नाही। घरभाडे, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च यासारख्या मूलभूत गरजा भागवताना कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। आर्थिक ताण प्रचंड आहे, पण सेवा थांबली नाही अशी भावना कर्मचारी कृती समितीने व्यक्त केली आहे। निधी वितरण आणि प्रशासकीय प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे वेतन रखडल्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे, मात्र अद्याप ठोस निर्णय न झाल्याने नाराजी वाढत आहे। या पार्श्वभूमीवर 4 फेब्रुवारी पासून जिल्हास्तरीय काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले असून 9 फेब्रुवारी पासून राज्य स्तरावर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहे। मंत्री निवासस्थान, राज्य पाणी व स्वच्छता मिशन कार्यालय आणि मुंबईतील आझाद मैदान येथे हे आंदोलन होणार आहे। जर वेतनाचा प्रश्न तातडीने मार्गी लागला नाही तर स्वच्छ भारत मिशन आणि जलजीवन मिशनच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता योजनांच्या अंमलबजावणी समोरही मोठे आव्हान उभे राहू शकते। दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन तातडीने अदा करावे अशी मागणी आता जोर धरत आहे। प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र T24 करिता सतीश काळे, वर्धा। नमस्कार, मी कैलास बाळबुदे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद वर्धा। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वर्धा जिल्ह्यातील सर्व कर्मचारी आज संपावर गेलेले आहेत आणि गेल्या 5 महिन्यापासून आमचा पगार झालेला नाही आणि या अभियानात स्वच्छ भारत मिशन या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी आजपासून संपावर गेलेले आहे आणि धरणे आंदोलन करत आहेत। शासनाची भूमिका अशी आहे की गेल्या 5 महिन्यापासून पगार झालेला नाही आणि यापुढे पण 3-4 महिने पगार होणार नाही असे कळले, राज्यस्तरावरून कळले असल्यामुळे आम्ही आज संपावर जात आहेत आणि धरणे आंदोलन सुरुवात केली आहे। तरी शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करून आम्हाला आमचा पगार, प्रलंबित पगार करावा आणि तसेच गेल्या 20 वर्षापासून आम्ही कर्मचारी काम करत आहेत स्वच्छ भारत मिशनमध्ये आणि या कर्मचाऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडलं आहे। यांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय सवलतीचा लाभ मिळत नाही आणि ते कायम पण झालेले नाही, तरी कायम करण्यासाठी शासनाने महत्त्वाची भूमिका बजावावी ही आपणास नमूद केली।